आजचा हा व्हिडिओ माझा कदाचित कॉन्ट्रोवर्सी असेल, मनसेवाले कदाचित मला उचलून घेऊन जातील, मारतील, पण मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जो राजसाहेबांमध्ये पोहोचला पाहिजे. मनसे पक्ष का हरतो याची जेव्हा मी काल मांडणी केली व्हिडिओद्वारे, त्याच्या खाली कमेंट्स बघा, तुम्ही कमेंट वाचा सगळ्या. त्या कमेंटमध्ये मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गटाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, मोठमोठे पदाधिकारी काहींनी मला फोन करून मला त्यांच्या व्यथा सांगितल्या की दादा हे तू सांगतोय पण हे तुला माहिती आहे का. काही लोकांना तर अशा समस्या आहेत ना, मी हे व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगू पण शकत नाही. कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, जो तो मला एकच सांगतोय की राजसाहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचू दिली जात नाही, की राजसाहेबांपर्यंत या व्यक्तीला पोहोचू दिलं जात नाही. एखादा व्यक्ती असं दिसला ना की हा जर का राजसाहेबांना भेटला, हा जर का अमित साहेबांना भेटला, तर राजसाहेब आणि अमित साहेब याच्यावर इम्प्रेस होतील, तर त्या व्यक्तीला वर पोहोचवलंच जात नाही. स्वतः माझ्याबरोबर ही घटना घडलेली आहे. आता मला त्या नेत्याचं नाव सांगायचं नाही मनसेमधल्या, पण राजसाहेबांच्या अगदी जवळचे जे एक नेते आहेत त्यांच्याशी माझी भेट झाली होती. एकदा फक्त भेट झाली आणि त्याच्यानंतर मी 2-3 वेळा अपॉइंटमेंट मागितली, पण मला काय त्यांची भेट घेता आलेली नाही परत. मग मला पक्षातल्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याकडून कळलं की असा पण झोल आहे की ज्याचं इम्प्रेशन चांगलं पडेल ना त्यांना पुढची भेट मिळत नाही. सामान्य माणसं सांगतोय मी. माझे बरेच विविध पक्षातले मित्र आहेत, त्यांनी पण काल मला फोन केला, माझा व्हिडिओ पण मला बोलले कुणाल तुझ्या अजून राजसाहेबांपर्यंत भेट झाली नाही. ते बोलते अरे आमचा कुठला तुमच्या पक्षाशी संबंध नाही, पण आम्ही 3-3, 4-4 वेळा राजसाहेबांना भेटून आलोय. नंतर मला एखाद्या पदाधिकाऱ्याकडून कळलं पोलखोल करणाऱ्या काही गोष्टी असेल किंवा मी जे काल व्हिडिओत मांडला अशा काही गोष्टी असतील तिथपर्यंत पोहोचवल्याच जात नाही. पण जर का तुमच्या गाडीचं उद्घाटन करायचं असेल, पण जर का तुमचं काहीतरी कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं असेल, पण जर का तुमचं काहीतरी छोटं मोठं काम असेल चिटूक पुटूक, मग ते तुमचं काम हे राजसाहेबांपर्यंत, अमित साहेबांपर्यंत वेळ घेऊन पोहोचवलं जातं. हे जर का सत्य असेल ना मित्रांनो, तर मी तुम्हाला खरं सांगतो, हा पक्ष जो आहे ना हा खरंच दावणीला बांधलेला आहे. आता कोणाच्या दावणीला बांधलं आहे तर हे जे राजसाहेबांपर्यंत, अमित साहेबांपर्यंत पोहोचू देत नाहीत ना, जे मग प्रत्येक पदाधिकारी, जे मी तुम्हाला सांगत आलोय, असं नाही की राजसाहेबांच्या आजूबाजूला असणारे प्रत्येक जे विभागामध्ये पण असतात किंवा जे प्रभागामध्ये पण असतात, त्यात खाली मला एकाची कमेंट आली की अरे तू काय हे व्हिडिओज वगैरे बनवून सांगतोय, तुला डायरेक्ट जा, तुझा अहवाल घेऊन जा ना आणि तू राजसाहेबांसमोर मांड. अरे अहवाल मी का घेऊन जाऊ, मी कुठल्या मनसेच्या पदावर नाहीये, पण तरी पण मी राजसाहेबांसाठी, मनसेसाठी, मराठी माणसांसाठी आजपर्यंत राजसाहेबांच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने दाखवत आले, मी त्याला बरोबर करून दाखवण्याचं आजपर्यंत काम करत आलो. माझे व्हिडिओज बघणारे लोक आहेत ना, हे मनसेचे पदाधिकारी जरी असले तरी काही बरेच सामान्य लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये राजसाहेबांबद्दल द्वेष होता ना, आज त्यांच्या मनात राजसाहेबांबद्दल प्रेम आहे, कारण हे माझ्या व्हिडिओजमुळे. माझे व्हिडिओ काय फक्त मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते नाही बघत, तर एक साध्यातला साधा मराठी माणूस आहे ना, तो प्रत्येक मराठी माणूस हा माझा व्हिडिओ बघत असतो. काल पहिल्यांदा असं झालं की माझ्या व्हिडिओ खाली मनसेच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी कमेंट केल्या आणि त्यांचे दुःख मांडलेत. तेव्हा मला कुठंतरी जाऊन कळलं की बाबा रे, मी जे बोलतोय ना हे चुकीचं नाही बोलत आहे, हे त्यांच्या पण मनातल्या भावना आहे, पण त्यांना वरपर्यंत पोहोचता येत नाही. ते सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, ते माझ्या कमेंटच्या खाली व्यक्त होत आहेत. पण मला बरेच जण बोलले कुणाल तू कितीही बोललास ना, तुझा हा व्हिडिओ राजसाहेबांपर्यंत पोहोचला जाणार नाही, तुझा हा व्हिडिओ वरपर्यंत नाहीच पोहोचवला जाणार. पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती असेल की हा माझा व्हिडिओ आणि कालचा माझा व्हिडिओ राजसाहेबांपर्यंत पोहोचलाच पाहिजे, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती असेल. आणि माझ्या या व्हिडिओ पोहोचण्यापेक्षा माझ्या त्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स हे राजसाहेबांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. आज बऱ्याच लोकांना शाखाध्यक्ष असेल, विभागाध्यक्ष असेल, त्यांच्यापर्यंत व्यक्त होता येत नाही, ते बरेच जण माझ्याकडे व्यक्त होतात, माझ्या कमेंटच्या खाली व्यक्त होतात, माझ्याकडे फोन करून मला मेसेज करून व्यक्त होतात. आज या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी राजसाहेबांसारखा नेता काहीतरी करतायत, मराठीसाठी लढतायत. म्हणून मी एक साधा कार्यकर्ता होतो आधी मनसेचा, पण मी ह्या सगळ्या गोष्टींना कंटाळून, मला हे बंधनं, इतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पडायचं नव्हतं. माझ्या ज्या भावना आहेत ते मला मांडता येणार नसतं जर का मी पदावर कुठला राहिलो असतो तर. म्हणून मी पदाचा राजीनामा देऊन माझ्या पक्षाच्या चांगल्या बाजू मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा म्हणून प्रयत्न केला आणि हे व्हिडिओज बनवायला सुरू केले. पण आता मी सध्या कुठल्या पक्षाच्या पदावर नाही, पण म्हणून या सगळ्या गोष्टी मी बोलू शकतो. आणि हे माझा काय राग म्हणून मी बोलत नाही, तर मला असं वाटतं हे राजसाहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे या गोष्टी, म्हणून मी बोलतोय. आज मनसेचे शाखाध्यक्ष आहे, पण त्या शाखाध्यक्षांना एक शाखा नाही, लोकांनी जाऊन कंप्लेंटी कुठं करायच्या. आज अशी परिस्थिती आहे की साधा कार्यकर्ता जो असतो ना, त्याची कामं पण पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून होत नाहीत. लोकांची कामं कधी होणार. मी हे जे बोलतोय ना हे कडू आहे पण सत्य आहे. हे तुम्ही महाराष्ट्र सैनिकाच्या मनातून, तोंडातून ऐका. हे जे मी बोलतोय अगदी खरं बोलतोय, पण हे राजसाहेबांपर्यंत पोहोचवलं जात नाही. जेव्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मीटिंग्स होतात, साधं ते रेशन कार्ड आणि इतर सगळ्या गोष्टी असतात ना, त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, किंवा काही जे असतात डॉक्युमेंटेशन, ते पण काही पदाधिकाऱ्यांना माहिती नसतं. सामान्यातला सामान्य नागरिक तुमच्याकडे काय अपेक्षा घेऊन येणार आहे, आमचं डॉक्युमेंटेशन, आमच्याच
काय छोट्या छोट्या गोष्टी असतील, पोलीस स्टेशन आहे, इतर सगळ्या गोष्टी हेच फक्त शाखाध्यक्षांकडे घेऊन येणार ना. नाही कामं होत असतील तर मग ते जाणार भाजपकडे, ते जाणार काँग्रेसकडे. ते सत्तेत बसलेले आहेत ते लोक काय त्यांच्या एका फोनवर कामं होतात. आपल्याकडे ते आधी लोक येत असतात पण आपला तिकडे एफर्ट टाकत नाहीत आणि मग त्याच्यामुळे काय होतं, मग ते मतदान जातं काँग्रेसला, ते मतदान जातं भाजपला. ही फॅक्ट गोष्ट आहे. ही राष्ट्रसभेपर्यंत कधीच पोहोचली नाही. काल मला एका पदाधिकाऱ्यांकडून कळलं की आता आपल्या पक्षामध्ये बदल होणार आहे, इतर सगळ्या गोष्टी होणार. मी सगळं मान्य करतो पण कसं आहे ना, हे एरे माझ्या मागले आहे. जेव्हा मीटिंग असते तेव्हा राष्ट्रसभेपर्यंत मान डोलवायचे, हा 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 नंदी बैलासारं करायचं आणि परत जाऊन आपलं काय खायचं ते शेण खायचं. बरेच पदाधिकारी ना हेच करतायत आणि जे चांगले खरंच उत्तम काम करणारे आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे, त्यामुळे पक्ष टिकून राहिला आहे. आज आपण सोशल मीडिया बघतो बऱ्याच जणांची कामं आपल्याला दिसतात. त्याचंच एक उदाहरण मला ते सचिन आहिरे म्हणून, मी चुकत नसेल तर, त्यांची पण एक कमेंट आली. मला 2-3 जण बोलला, अरे तुझ्या व्हिडिओ खाली त्यांनी कमेंट केली आहे. म्हटलं काय, आता मला माहीत नाही, पण बोलतात त्यांच्यावर अन्याय झाला. काय अन्याय झाला मला माहीत नाही, पण मोठमोठे पदाधिकारी माणसाचे माझ्या कमेंट खाली व्हिडिओच्या जर का कमेंट करत असेल, व्यक्त होत असतील, मग ह्याचा अर्थ काय समजायचा? हे राजसाहेबांकडे व्यक्त का होत नाही, का त्यांना राजसाहेबांपर्यंत पोहोचवलं जात नाही? आजचा हा व्हिडिओ माझा कदाचित कॉन्ट्रोवर्सी असेल, मनसेवाले कदाचित मला उचलून घेऊन जातील, मारतील, पण मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे जो राजसाहेबांमध्ये पोहोचला पाहिजे. कारण जर का पक्ष टिकवायचा असेल ना तर ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे ना ही राजसाहेबांपर्यंत खरी पोहोचली पाहिजे. एक काहीतरी असा पोर्टल करा, राजसाहेबांना माझी विनंती आहे, एक काहीतरी असं पोर्टल करा, ग्राउंडचा रिपोर्ट हा कार्यकर्ता, ग्राउंडच्या कार्यकर्ता, सोशल मीडिया आहे तर ग्राउंडच्या कार्यकर्त्यातले छोटे छोटे जे मी समजू शकतो काही प्रश्न असतात त्यांचे, पण त्या छोट्या छोट्या प्रश्नातून काही कधी कधी मोठी जे असतात ना घटना ते आपल्याला कळत असतात. आज मला मेसेज करा असतात, फोन करा असतात, छोटे दादा आमच्या इथं मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून हे गोष्टी होतात, ते गोष्टी होत आहेत, पण काय लोक असतात ते मनावर घेत नाही, सिरियसली घेत नाही, पण ते खरंच गांभीर्याने घेण्यासारख्या गोष्टी असतात. मला असं वाटतं ह्यासाठी काहीतरी राजसाहेबांनी केलं पाहिजे. जे तळागाळातून लोकांचे समस्या आहेत ना ते माझ्यापर्यंत तर बऱ्याच जण पोहोचवत असतात, सारख्या मेसेज करून. मला पण आता असं वाटायला लागलं की अरे आपण काय मनसे पक्षाचा भाग नाही तरी पण कुठल्या जीवर माझे घरचे बोलतात, तुला काय पक्षात पैसे येतात, तुला राजसाहेब का पैसे येतो तुझा, कशाला एवढं त्याच्या पक्षाच्या बाजूने बोलतोय. पण काय आपल्याला खास आम्ही एकनिष्ठ, आमच्या एकनिष्ठाचा फायदा आज घेतला जातोय. एकनिष्ठ म्हणजे काय, अंधभक्ती झाली. आता माझ्या राजसाहेबांवर विश्वास ठेवून मी आजपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बोलत आलो, करत आलो, पण माझ्या राजसाहेबांना जर का तुम्ही अंधारात ठेवणार असाल तर मग मी काय शांत राहायचं, मी बोलायचं नाही? आज जर का त्यांच्याच पक्षातला पदाधिकारी मला असं कळत असेल की राजसाहेबांना अंधारात ठेवलं जातंय तर मी हा मुद्दा का नाही घ्यायचा? आता ते काय राजसाहेबांना माहित नसेल अशातला भाग नाही, त्यांनाही स्वतः कळत असेल की बाबा रे त्यांना अंधारात ठेवलं जातंय. अपयशाचं कारण काय आहे, हे सगळं कसं केलं जातं मित्रांनो, समोर असं राजसाहेबांच्या ठेवलं जातं की सगळं व्यवस्थित चालू आहे, सगळं मस्त चाललंय, पण मग मतदान झाल्यावर कळतं अरे निकाल असे काय येत आहेत. त्याच्या मागे काही कारण असतील, सत्तेचं असेल कारण, पैशाचं असेल कारण, ईव्हीएमचं असेल कारण, पण एवढा फरक, एवढा डिफरन्स येऊ शकत नाही. तो फेस शिवसेना पण झेलते ना, पण त्यांचा कम्पॅरेटिव्ह तरी, त्यांच्या एवढं नाही पण त्यांच्या कम्पॅरेटिव्ह तरी काही 1% असेल ना, तेवढे तरी मतदान, तेवढे तरी सीटा. पण हे काय ना, हे फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगितलं, फक्त पदं घेऊन बसलेले आहेत काही लोक, मी सगळेच नाही बोलते, काही उत्तम पण काम करतात, पण काही जे आहेत ते पदं घेऊन बसले किंवा त्यांना मुद्दाम पदं दिलेली आहेत असे पण काही लोक आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक शाखा अध्यक्षांनी आता एक शाखा ही पक्षांनी काय असेल पण त्यांनी करून द्यावी, किंवा मग नाका तिकडे शाखा. आता ते नाका तिकडे शाखामध्ये चालू केलं होतं, बऱ्याच लोकांनी काहीतरी माझा हा एक कोपरा दाखवला, तो एक कोपरा दाखवला, ही माझी नाका तिकडे शाखा, तिकडे काहीतरी बॅनर लावला, झेंडा लावला, प्रशिक्षक आले, तपासले आणि गेले. आज ती नाका तिकडे शाखा जाऊन बघा, तिकडे कुठली शाखा नाही का नाका नाही. मला ह्याच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात. एकनिष्ठपणा हा महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा. मला जर का सांगा राजसाहेबांपर्यंत गोष्टी पोहोचत नसतील, आपण राजसाहेबांसाठी एकनिष्ठ म्हणून काम करत असू, काही जण एक पक्षात करिअर करायचं म्हणून पण पक्षामध्ये काम करायचं, असं नाही की अपेक्षा कोणीही ठेवणार ना. प्रत्येक जण महाराष्ट्रासोबत आपला पण स्वतःचा विचार करतो, आपल्याला पण स्वतःला घर असतं, बायका मुलं असतं, आई वडील असतं, फॅमिली असते, प्रत्येक जण आपला पण विचार करतो, आपला पण राजकारणामध्ये सक्सेसफुली सगळ्या गोष्टी इतर व्हाव्या. आता बरेच लोक अशा पण पक्षामध्ये ते स्वतः एकनिष्ठ आहे. माझ्या समोर पण मी अनुभवलेले आहेत बरेच एकनिष्ठ, असा एक बोलतात ना हाडाचा हार्डकोर मनसेचा कार्यकर्ता बोलतात ना, असा एक माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव नाही घेणार, पण काही पदाची अपेक्षा नाही, काही पैशाची अपेक्षा नाही, काहीच नाही, आजपर्यंत काम करत आलो. पण त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग आलेत ना, आज तो पक्ष सोडून बसलेला आहे, कुठला राजकारणाशी संबंध नाही. एक तर हे लोक राजकारण तरी सोडतात, नाही तर मग दुसऱ्या पक्षात तरी जातात. विचार करा, जो एकनिष्ठ, ज्या माणसासाठी एकनिष्ठ म्हणून काम करतो, ज्या पक्षासाठी एकनिष्ठ म्हणून काम करतोय, तो माणूस, तो पक्ष हा कोण म्हणून ह्याला ओळखत पण नसतो. माझी फक्त त्या एकनिष्ठांना एवढीच विनंती आहे की तुमच्या प्रभागामध्ये तुमचा विभागाध्यक्ष जरी तुमची दखल घेतो का, मला असं वाटतं तुम्ही त्यांच्याकडे कधी कामं घेऊन जा आणि बघा. काही ठिकाणी आहेत, काही ठिकाणी नाही बोलत आहे मी, पण काही ठिकाणी जे एकनिष्ठ असे असतात ना ते नाराज होत आहेत, कारण बाबा रे आमचेच पक्षातल्या लोकांकडून कामं होत नाहीत, आम्ही जनतेची कामं कधी घेऊन जाणार.
अशा पण काय काय ठिकाणी आहेत तिकडे पदाधिकारी बदलले पाहिजेत. मी असं तुम्हाला सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी ज्या खालच्या रिपोर्ट्स आहेत ना, ते सगळे मिळू शकतात. आत्ताच मला एवढे मेसेजेस आणि फोन येतात, कुठून येतात ते. महाराष्ट्रातून फोन येतात, मुंबईमधून येतात, मी इथून तिथून माझं याच्याबद्दल ही कंप्लेंट आहे, त्याच्याबद्दल ती कंप्लेंट आहे. क्रॉस व्हेरिफिकेशन करा ना पक्षाने. पण इथे कसं आहे की तिकडे समजा गेला जरी विषय वरपर्यंत, मग त्याला खालच्याला फोन केला तो, काय रे बाबा तुझ्या इथून असा फोन आलाय, असं नाही मला असं, हा ठीक आहे चालेल, हा पुढच्या वेळेला लक्ष ठेव, झालं संपला विषय. मी काय असे जे लोक बघितलेत ना, जे पक्षासाठी इतके एकनिष्ठ होते, जे पक्षासाठी इतके जीवापाड काम करत होते, पक्ष सोडून गेले. पण आपण कधीच असा विचार नाही केला की ते का गेले असतील. खरंच मला असं वाटतं नाण्याची दुसरी बाजू पाहणं गरजेचं आहे. त्यांची कारणं पाहणं गरजेचे आहेत की हे का गेले असतील. बरं, ह्याची बरेच कारणं आहेत, विविध कारणं आहेत. ती विविध कारणं मला असं वाटतं जाणून घेणं गरजेचं आहे. आत्ताच मी नाव नाही घेणार, पण 2-3 दिवसापूर्वी मनसे पक्षातला एक आधीपासूनचा जुना हार्डकोर कार्यकर्ता, पदाधिकारी आपण बोलू शकतो, अमित साहेबांसोबत राहिलेला माणूस, राजसाहेबांसोबत राहिलेला माणूस, असा एक साधा भोळा बिचारा कार्यकर्ता, पदाधिकारी जे काय असेल, तो सोडून जेव्हा गेला, पक्षातल्या बऱ्याच लोकांना धक्का पण लागला. पण त्याचं कारण कोणी जाणून घेतलं नाही. पक्षातल्या काही मोजक्या लोकांनी फोन केले असतील त्यांना, पण काही इतर लोकांनी तो का गेला बरं याचं कारण तरी जाणून घ्यायला पाहिजे. आपण काय बोलतो की अरे हा गेला म्हणजे ह्याला भाजपने ऑफर दिली असेल, ह्याला काँग्रेसने ऑफर दिली असेल, ह्याला या पक्षाने ऑफर दिली असेल, त्याला पैसे भेटले असतील. पैसे कोणाला भेटतात? भाजप ऑफर कोणाला देते? जे नगरसेवक म्हणून निवडून जातात, जे नगरसेवक म्हणून इच्छुक असतात आमच्या इथं या, हे अशाच लोकांना. आणि जे पण कधी जातात माहिती आहे का, जेव्हा निवडणुका येतात ना तेव्हाच पैसा भाजप देते. असा कोणाला पण भाजप ये आम्ही तुला पैसे असं नसतं. काहीतरी एक गोष्ट असते, एकनिष्ठपणाचा फायदा घेतला जातो, एकनिष्ठपणा नडला जातो, अडला जातो, म्हणून राजसाहेबांपर्यंत पोहोचता येत नाही. अशा पण काही गोष्टी असतात. आणि ह्या एकनिष्ठेच्या खातीर आपलं पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकतं ना, ही त्यांना जेव्हा भावना, ही त्यांना जेव्हा मनात येते ना, तेव्हा ते पक्ष सोडत असतात. कारण त्यांना पण त्यांचं घर असतं, त्यांना त्यांचं कुटुंब असतं, त्यांना त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या सोडून हा एकनिष्ठ कार्यकर्ता काम करत असतो. पण जर का पक्षाने त्याची दखल घेतलीच नाही, तर मग त्या एकनिष्ठ कार्यकर्त्याचं आहे ना, मग म्हातारा झाल्यावर त्याला कळतं, अरे मी जर का तेव्हा तो डिसिजन घेतला असता ना, तर आज मी हे असतो. हे फॅक्ट आहे. आणि त्याच्यामुळे मला त्या सगळ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की बाबा रे, तुम्ही कधीतरी स्वतःचा पण एक विचार करा. आणि आज त्याच एकनिष्ठ कार्यकर्ता असतील, पदाधिकारी असेल, इतर सगळ्यांच्या माध्यमातून मी हा व्हिडिओ बनवतोय. आणि माझी हीच तुम्हाला विनंती असणार आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मनसे पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्यापर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ राजसाहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे, इतकीच मी विनंती करतो. बाकी बरेच लोकांनी मला फोन करून इतर सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत, मी ज्या व्हिडिओसमोर नाही बोलू शकत. मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे की राजसाहेबांपर्यंत गोष्टी पोचल्या पाहिजे. आणि राजसाहेबांनी काय याच्यावर मग खालच्या खरं तर जे पदाधिकाऱ्यांबद्दल कंप्लेंट्स आहेत ना, त्यांच्यावर काय ऑब्जेक्शन घेतील, या सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत. आणि राजसाहेबांपर्यंत भेटणं हे शक्य, सहज, सोपं कशा पद्धतीने होईल याचा पण मला असं वाटतं नीट बंदोबस्त झाला पाहिजे. कारण कसं आहे, मी ऐकतो कधी कधी, आणि नको ते लोक ज्यांचा संबंध असतो त्याचा भेटायला येतात. आणि हे इथे एकनिष्ठ कार्यकर्ते बसलेत असेच. म्हणजे एकनिष्ठ कार्यकर्ता ज्याला फोटो पाहिजे असतो, साधा एक काय फोटोची अपेक्षा, त्याला कुठं वन भटकायला लागतं. अरे हा इथे जा तिथे जा, हे करा ते करा, एका फोटोसाठी. आणि नको त्यांच्या पक्षाची काही घेणं नसतं, राजसाहेबांची काही घेणं नसतं. त्यांना सहज फोटो मिळतो, त्यांना सहज शिवतीर्थावर जायला मिळतं. हे मला गणितच पटत नाही, हे लॉजिकच पटत नाही. मला असं वाटतं हा व्हिडिओ राजसाहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे, एवढंच बोलेल. बाकी मित्रांनो, तुम्हाला काय अनुभव असतील तर नक्की मला सांगा. पुढच्या व्हिडिओत मी ते तुमचे अनुभव सांगेल. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.